नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आपला जो अंकगणित किंवा अंकमाला हा जो काय पार्ट चालू आहे ह्याच्यातले पुढचे क्वेश्चन्स आपण बघूया। ह्या सिरीजमधला आपला चौथा पार्ट चालू आहे। तर याच्यामध्ये बघा, पहिला क्वेश्चन आहे 180, 189, 171, 198, 162 आणि पुढे क्वेश्चन मार्क आहे। तर याच्यामध्ये काय झालेलं आहे, तर या टाईपचे क्वेश्चन आपण बघितलेले आहेत आणि TCSचा पण हा आवडताच पॅटर्न तुम्ही बघितला असेल। त्या टाईपचे क्वेश्चन्स बऱ्याचदा रिपीट झालेत। तर याच्यामध्ये काय केले बघा, याच्यामध्ये 180 आणि 171 म्हणजे एक आड एक संख्या जी असणार आहे ह्यांचं काय तर लिंक लावलेलं आहे, ठीक आहे। मग 180 आणि इथं 171 म्हणजे इथं काय केलेलं आहे, इथं -9 केलेलं आहे, ठीक आहे। 171 आणि 162 आहे, ह्याच्यामध्ये पण लिंक बघितलं असेल तर काय असणार आहे, सॉरी -9चं असणार आहे, ठीक आहे। 171 मधून 9 गेले तर किती असणार, 162 असणार आहे। सेम तोच पॅटर्न इथं काय केलेला आहे, 189 आणि 198 ह्याच्यामध्ये घेतलेला आहे। मग 189 मध्ये इथं काय केलेलं आहे, इथं +9 केलेलं आहे, खाली मायनस केलं होतं, इथं +9 केले। सेम 189 मध्ये 9 ॲड केल्यामध्ये 198 झालं आणि 198 मध्ये परत आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला +9 करायचं आहे। म्हणजे 198 मध्ये +9 केल्यानंतर तुमचा आन्सर असणार आहे 207, ठीक आहे। हे सिंपल आहे, ठीक आहे। पुढच्या एक्झाम्पलमध्ये भेटलं असेल तर पुढच्या एक्झाम्पलमध्ये काय दिलं आहे बघा, तर 57, 78, 100 म्हणजे 57, 78, 100, 123, 147 याच्यामध्ये काय केलं आहे बघा। हे पण गणित एकदम सिंपल आहे। हा TCSने विचारलेला क्वेश्चन आहे। तर याच्यामध्ये काय केलं आहे, +21, +22, +23, +24, +25 असं केलं आहे। म्हणजे याच्यामध्ये 147 + 25 काय असेल तुमचं, जे काय येईल ते आन्सर तुमचं असणार आहे। इथं बट असेल तर 172 हे आन्सर आलेलं आहे, ठीक आहे। हा सिंपल क्वेश्चन होता। हा पण TCSने आत्ताच अलीकडेच तलाठी भरतीच्या एक्झाममध्ये पण विचारला होता। आपण जे एक्झाम्पल बघणार आहे हे तलाठी भरती असेल, वनरक्षक असेल, पोलीस भरती असेल, हे जे आत्तापर्यंत TCS आणि IBPS आत्ता ज्या रिसेंट एक्झाम घेत आहेत त्यातलेच क्वेश्चन्स आपण इथं बघतोय, ठीक आहे। त्यामुळं ह्या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला भविष्यामध्ये रिपीट होतात, ठीक आहे। पॅटर्न सेमच असतो, फक्त पॅटर्न समजावून घ्या। जेवढं जास्त तुम्ही ह्या पॅटर्नचा प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला काय असणार आहे, बेनिफिट असणार आहे, ठीक आहे। तर बघा पुढचा पण क्वेश्चन्स। ह्याच्यामध्ये बघा 119, 140, 115, 144 इथं क्वेश्चन मार्क दिला आणि पुढे 148 आहे, ठीक आहे। तर याच्यामध्ये बघितलं असेल तर याच्यामध्ये पण पहिलं जे आपण एक्झाम्पल बघितलं सेम तोच पॅटर्न इथं रिपीट झाला आहे। इथं काय केलं आहे, 119 आहे, 119 मधनं काय झालं, इथं 115 झालेलं आहे। म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये झालेलं आहे तुमचे 4 मायनस झाले, म्हणजे झाले तुमचे किती, 115 झालेत। आणि परत इथं पॅटर्न हा हे असणार आहे। म्हणजे इथं काय केलेत, हे मायनस होत गेलेत आणि वरती जर बघितलं असेल तर ह्याच्यामध्ये काय केलेत, +40 झालेत, +4 म्हणजे 140 अधिक 4 म्हणजे 144 आणि इथं जर बघितलं असेल तर अधिक 4 म्हणजे 148 झालेत। सेम इथं काय केलं, 119 - 4 म्हणजे 115 झालेत। 115तनं तुमचे 4 मायनस व्हायला पाहिजे तिथं, ठीक आहे। मग हे जे काय आन्सर असणार ते 111 आन्सर इथं असणार आहे, आलं लक्षात। हा सिंपल पण क्वेश्चन होता। हा पॅटर्न सारखा रिपीट होतो। पुढचा क्वेश्चन बघूया आपण। याच्यामध्ये काय 3, 6, 15, 42 क्वेश्चन मार्क आहे आणि 366 आहे। ह्याच्यामध्ये काय केले बघा, याच्यामध्ये पहिला नंबर आहे तो सेम ठेवलेला आहे, +3चा पहिला घात घेतलेला आहे, ठीक आहे। म्हणजे 3 अधिक 3 म्हणजे 6 होणार आहे। इथं जे काय आन्सर येईल ते आन्सर इथं घेतलेलं आहे, म्हणजे 6 घेतलेलं आहे। प्लस ह्याच्यामध्ये काय केलं आहे, 3चा वर्ग घेतलेला आहे, म्हणजे 3चा वर्ग किती आहे तुमचा, 9, 9 आणि 6 15 होते। जे काय आन्सर येईल ते आन्सर सेम आपण इथे घेणार आहे आणि आन्सरमध्ये आपण काय करणार आहे, +3चा क्यूब घेतला, म्हणजे इथं घात1, घात2, घात3, घात4, घात5 असं जो 3 आहे ती 3 म्हणजे सेम ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये घातांक वाढत गेलेला आहे। मग इथं काय झालं असेल, इथं जर फायनल पण आन्सर भेटला असेल तर इथं प्रिव्हियसचा आन्सर आलं तर तुमचं 42 आहे तसं आपण घेतले, प्लस त्याच्यामध्ये 3चा काय केलं आहे, चौथा घात घेतला, म्हणजेच काय झालं 42 अधिक 81 म्हणजेच तुमचं आन्सर जे आले ते 123 हे आन्सर तुमचं आलेलं आहे, ठीक आहे। आणि पुढचा आणि हा क्वेश्चन बघा पुढचा। तर इथं
13, 15, 19, 27, 43. याच्यामध्ये काय केले बघा, याच्यामध्ये 13 + 2 म्हणजे 15 झाले. 15 आणि 19 याच्यामध्ये डिफरन्स किती आहे बघा, +4 आहे. ठीक आहे, म्हणजे 13 मध्ये 2 ॲड झाले, 15, 15 मध्ये 4 ॲड झाले, 19, 19 मध्ये किती ॲड झाले बघा, 19 मध्ये जवळपास मला वाटते 19, 20 आणि 7, 27 म्हणजे इथं +8 ॲड झालेत. ठीक आहे, +8 ॲड झालेत म्हणजे इथं झाले किती, 27 झाले. आणि बघा 2, 4, 8 परत इथं 16 व्हायला पाहिजे ॲड. बघा 16च ॲड झालेत का, 27 मध्ये 16 ॲड झाले तर झाले किती, 43. आणि ह्या 43 मध्ये तुमचे आता प्लस किती ॲड व्हायला पाहिजे, तर +32 ॲड. 2, 4, 8, 16 आणि इथं 32 ॲड झाले 43 मध्ये. तर ॲन्सर किती येते तुमचं 75 हे ॲन्सर आलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, तर व्हिडिओ थोडंसं लेंदी होतं त्यामुळे आपण छोटे छोटे व्हिडिओ टाकत जाऊया आणि त्याप्रमाणे आपला सिलेबस कव्हर करूया. पुढच्या सेशनमध्ये आपण असेच अंकगणित, अक्षरमाला असेल, चक्रवाढ व्याज, व्याज, सरळ व्याज त्याचे गणित बघूया. तसेच आपण पुढचं पण सेशन चालू करतो आहे, ती सिरीज ज्याच्यामध्ये सामान्य ज्ञान हा पण एक टॉपिक मुलांना डिफिकल्ट जातो. म्हणजे सामान्य ज्ञान इतका वास्ट टॉपिक आहे ज्याच्यामध्ये कुठलेही क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतं. पण TCS काही ठराविक पॅटर्नप्रमाणे क्वेश्चन्स रिपीट करते, त्याची पण आपण सिरीज चालू करतो आहे. त्याचे पण तुम्हाला व्हिडिओज अवेलेबल होतील. ठीक आहे, तर धन्यवाद. आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हे पोचवा. ठीक आहे, धन्यवाद.